काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरण, नेतृत्वावर आणि विचारावर विश्वास ठेवत उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या खरबी, दराटी, कोर्टा, शिवाजीनगर, वालतूर, सुईट, घडोळी, नारळी अशा अनेक गावातील शेकडो तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। हा प्रवेशाचा कार्यक्रम उमरखेड येथे काँग्रेस भवन जवळी आवारात पार पडला। उमरखेड विधानसभा मतदारसंघातील ही पहिलीच वेळ आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो तरुणांनी पक्षात प्रवेश केलाय। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तातुजी देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, महेंद्र कावळेसर, गोपाल अग्रवाल, दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज 337 नवयुवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे। त्यांना काँग्रेसचे ध्येय धोरण पटलेले आहेत। हे सरकार 10 वर्षे सत्तेमध्ये आहे। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या सरकारनं नवीन नौजवान मुलांच्या हाताला काम दिलेलं नाही। त्यांचा रोजगार त्यांनी बंद केलेला आहे। नवीन ज्या नोकऱ्या त्यांना द्यायला पाहिजे त्यांनी दिलेला नाही। मोठमोठ्या इंडस्ट्रीज त्यांनी बंद पाडलेल्या आहेत। मोठमोठ्या संस्था त्या सरकारने बंद पाडल्या आहेत आणि सुशिक्षित मुलांच्या हाताला काम राहिलेलं नाही। हे मुलांना ज्यावेळेस पटलं, हे मुलांना वाटलं की काँग्रेस हे शिवाजी महाराजाच्या काळात 12 बलुतेदारांना घेऊन चालणारं हे काँग्रेसचे व्हिजन आहे। शिवाजी महाराजांनी जशी सत्ता गाजवलेली आहे, स्वराज्य निर्माण केलेलं आहे 12 बलुतेदारांना घेऊन, तसं काँग्रेसनं सुद्धा या देशामध्ये 12 बलुतेदारांना घेऊन काँग्रेसनं सरकार चालवलेलं आहे। तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकारनं केलेलं आहे। या सरकारनं हे सगळं उलटून पाडलेलं आहे आणि नवीन मुलांच्या हाताचं काम त्यांनी छिनून घेतलेलं आहे। लोकांना नोकऱ्या नाहीत, त्याच्यानंतर गावामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, गोरगरिबांच्या हाताला काम नाही आहे। हे नवयुक्त मुलांना हे सर्व समजलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आज 337 लोकांनी प्रवेश घेतलेला आहे।